तर हे मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे शनिवार. आज सकाळपासनं नागपूरमध्ये हेवी रेन सुरू आहे, म्हणजे खूप जोरदार पाऊस सुरू आहे. जवळपास 4 ते 5 वाजतापासनं कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशननी डिक्लेअर केलेलं आहे की आज शाळा कॉलेजेस सगळे बंद राहणार. तसेच ऑफिसेससुद्धा, गव्हर्मेंट ऑफिसेस म्हणा किंवा प्रायव्हेट ऑफिसेस, जिथे जाऊ शकतात लोक तिथे जाऊ शकतात, परंतु जिथे सोर्स नाही आहे जाण्याकरिता तर ते घरी राहून वर्क करू शकतात. मी दाखवतो तुम्हाला कसं पाऊस सुरू आहे. आता तरी जवळपास थोडंसं उजेड झालेला आहे, पण सकाळपासनं खूप जोरदार पाऊस सुरू होतं. पाहू शकता तुम्ही रोडवर खूप जोरदार पाऊस सुरू आहे. हे बघा, हा जो रोड आहे मगाशी, हा जो घराच्या समोरचा जो रोड आहे बघा, पूर्ण नदीसारखं वातावरण झालं होतं यावरनं. बघू शकता हे जे पाणी आहे आता तिथे आहे, ठीक आहे. हे मगाशी इथपर्यंत होतं, ही लेवल गाठली होती पाण्याने, म्हणजे इतकं हेवी रेन. अजूनही म्हणजे हवामान खात्याने असं डिक्लेअर केलेलं नाही आहे की पाऊस कमी होईल की काही. हे बघा पाणी कसं या रोडवरनं येतो आहे कंटिन्यू. तिकडे पण बघू शकता. वर जाऊया, बघूया आता वरचं वातावरण कसं आहे. हे बघा, हे मगाशी मी वर आलेलो होतो आंघोळ करायच्या आधी. मस्त छान आज पाण्यामध्ये भिजलो. यावर्षीचा पहिला असा पाऊस होता ज्याच्यामध्ये मी भिजलो. दरवर्षी जेव्हा नागपूरला फर्स्ट पाऊस येतो तेव्हा भिजतो, परंतु असा यावर्षी चान्स नाही आला भिजण्याचा. तर आज चान्स आला, तर आज भिजलो आहे. तर हे मगाशी हा जो स्लॅब होता पूर्ण फुल पाण्याने भरलेला होता, आणि या स्लॅबचा जो सोर्स आहे तो इथून बनवलेला आहे पाणी खाली जाण्याकरिता. हा होल इथे बनवलेला आहे, तर इथनं पाणी खाली जात होता. खाली अशी पूर्ण नदीसारखं क्रिएट झालेलं होतं. तर हे स्लॅब, ज्या खिडक्या आहे घराच्या, तर तिथनं पाणी येण्याचे चान्सेस होते, त्याच्यामुळे मी हे टाकलेलं आहे तिन्ही खिडक्यांच्यावर. तर खूप म्हणजे जो मगाशी जो पाऊस होता सुरू, आताही म्हणजे असं वातावरण पावसाचंच आहे, पाऊस येऊन राहिलेला आहे. बघा, हा कालपर्यंत पूर्ण सुकलेला होता. म्हणजे हा जो प्लॉट आहे मागचा, 3 प्लॉटचा 1 प्लॉट आहे, हा पूर्ण सुकलेला होता, म्हणजे एक थेंबसुद्धा पाणी नव्हतं या ठिकाणी. आणि आता तुम्ही बघू शकता की किती फुल झालेला आहे पाण्याने. पूर्ण जो प्लॉट आहे तो पाण्याने फुल झालेला आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. लोक आता थोडे फार घराच्या बाहेर निघायला सुरू झालेले आहे. बापरे, तिकडे म्हणजे इतकं पाणी आहे, पूर्ण रोडवर पाणी आलेलं आहे. ते जे तिकडे तो जो घराचा कन्स्ट्रक्शन दिसून राहिलेला आहे तुम्हाला, न्यू घर बनतो आहे, त्याच्या त्या साईडला एक तो जो व्यक्ती येऊन राहिलेला बघा, तिथे किती पाणी भरलेलं आहे. म्हणजे चक्क रोडावर सुद्धा पाणी भरलेलं आहे. तर आजचं असं वातावरण आहे नागपूरचा. सकाळी 4 ते 5 वाजल्यापासून खूप विजा सुरू झाले, कडकडाहट विजांची. त्यानंतर मग जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. अजूनही म्हणजे वातावरण पावसाचंच आहे, पाऊस सुरू आहे. रेड अलर्ट दिलेला आहे पूर्ण नागपूर जिल्ह्याकरिता. शाळा कॉलेजेस बंद.
हे झाडं ठेवलेले आहे वर स्लॅबच्या कॉर्नरला. पॅरापीट नाही आहे, सो हे झाडं खालून खूप छान वाटतात, वर ठेवलेले आहेत. हे बघा वातावरण. पाणी या रोडने पूर्ण पाणी जातो आहे घराच्या समोरून. तर या प्रकारे आज हेवी पाऊस आहे नागपूरमध्ये आणि स्टील ते कंटिन्यू सांगितलेलं आहे की पाऊस कंटिन्यू येणार. सो घरीच राहा, सेफ राहा, म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला. लास्ट इयर पण याच प्रकारचा एकदा पाऊस आलेला होता. तर त्यावेळेस अंबाझरी लेक जो होता तो पूर्ण फुल भरलेला होता. फुल भरल्यानंतर तिथलं पाणी सोडण्यात आलं, म्हणजे ॲटोमॅटिक तिथलं पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर निघतो आणि त्या नदीचा फ्लो बाहेर निघालेला होता. तर बाहेर निघाल्यानंतर पूर्ण त्या एरियामध्ये ना पूर आलेला होता. तर घरांमध्ये पाऊस गेलेला होता. सो खूप सारं नुकसान झालं होतं लास्ट इयर. त्यानंतर बर्डीवरचा ब्रिजसुद्धा पडलेला होता त्या पाण्यामुळे. सो सेम कंडिशन यावेळेस झालेली आहे. पहिलाच पाऊस इतका जोरदार सुरू आहे. आतापर्यंत जो पाऊस आला तो अर्धा एक तास यायचा आणि निघून जायचा, पण आज जो पाऊस येतो आहे तो कंटिन्यू सुरू आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की घरीच राहा, सेफ राहा, म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्या ठिकाणी पाणी खूप जास्त साचलेलं आहे. सो JCB आली, म्हणजे जिथे पण ब्लॉक झालेला असेल तर ते क्लिअर करणार, म्हणजे तो रस्ता मोकळा होईल आणि लोकांची येणं जाणं सुरू होणार. तर तिथे पूर्ण ब्लॉक झालेलं आहे. JCB जस्ट आली आणि ते क्लिअर करण्याकरिता ते गेलेली आहे. लोक तिथे वेट करत आहेत की कधी क्लिअर होईल. तर आत्ता जस्ट पाणी कमी झालं आहे, मी बाहेर जाऊन आलो. तर घराच्या मागे जे मी दाखवलं होतं JCB ज्या रोडला गेलेली आहे त्या साईडला टोंगड्याभर पाणी साचलेलं आहे. ते पण जे सेफ्टी टँक असते, सेफ्टी टँक ओव्हरफ्लो होऊन जो पाणी निघतो आहे तो टोंगड्यापर्यंत आहे. म्हणजे तिथली परिस्थिती ना खूप बिकट झालेली आहे. तर त्याकरिता JCB त्या रोडला गेलेली होती. तर ते JCB प्लस महानगरपालिकेचे लोक आलेले आहेत तिथे ते क्लिअर करण्याकरिता. ते क्लिअर होईल, पण आता पाऊस थांबलेला आहे. जर पाऊस परत सुरू झाला तर परत तेच कंडिशन होईल. तर त्याकरिता ते आता तिथे वर्क सुरू झालेलं आहे, त्यांचं क्लिअर करून राहिलेलं आहे. तर होप की ते क्लिअर होईल आणि सगळं सेफ होऊन जाईल तिथनं, सगळं क्लिअर करून. आज आदूला सुट्टी होती, डिक्लेअर केली होती सुट्टी. तर आदू आज घरी हे बघा मस्त खेळतो आहे. ट्रेनचे रूट्स जे आहे ते लावतो आहे. आदू हाय कर. हां, 2 ते 3 तासाच्या उघाडानंतर परत आता पाऊस सुरू झालेला आहे. ते पण जोरदार सुरू झालेला आहे. आता हा जो पाऊस सुरू झालेला आहे कधी थांबणार याची काही गॅरंटी नाही, कारण की पूर्ण काळोख झालेला आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण काळोख आहे. तर थोडीशी कंडिशन सुरळीत झाली होती तिकडे. मगाशी मी सांगितलं होतं की घरामध्ये पाणी घुसलेलं होतं ड्रेनेजचं. सो ते सुरळीत झालेलं असताना परत आता पाऊस सुरू झालेला आहे. तर बघूयात, आज पावसाने एकदम वेगळ्या प्रकारचं रूप घेतलेलं आहे. रौद्र रूप म्हणता येणार त्याला. एकदम उग्र रूप घेतलेलं आहे पावसाने. तर बघूया, आज कुठे जाणं नाही होऊन राहिलेलं आहे बिकॉज पावसामुळे. कारण की नागपूरला खूप ठिकाणी पाऊसच पाऊस आहे, म्हणजे पाणी भरलेलं आहे. टोंगड्यापर्यंत पाणी भरलेलं आहे खूप एरियामध्ये. सो त्यामुळे बाहेर जाणे आज टाळलेलं आहे. तर बघूयात आता पाऊस किती वाजतापर्यंत येते काय येते. कारण की 3 दिवस सांगितलेलं आहे की हेवी रेन आहे नागपूरमध्ये. शनिवार, रविवार आणि सोमवारीसुद्धा पाऊस सांगितलेला आहे. तर बघूयात आता किती दिवस पाऊस येते. आजपर्यंत पाऊस आलेला नव्हता. आलेला पण तो 1 तास अर्धा तास यायचा आणि निघून जायचा. परत ऊन यायची कडक. तर गरमीने पूर्ण
त्रासलेली होती. नागपूर सिटी म्हणा किंवा विदर्भातले प्रत्येक शहर खेडेगाव. तर या पावसामुळे काय झालं आहे, वातावरण एकदम थंड झालेलं आहे. परंतु थंड केलं परंतु नुकसानसुद्धा तितकंच झालेलं आहे. सो अपेक्षा करूयात की जे काही नुकसान झालेलं आहे ते एकदम मेजर नसावं, कमी असावं. तर मित्रांनो, आत्तासुद्धा पाऊस सुरू आहे. घड्याळीत वाजते आहे रात्रीचे 10:20 तरीसुद्धा नागपूरमध्ये पाऊस सुरू आहे. कंटिन्यू पाऊस सुरू आहे. मध्ये थोडा वेळ बंद झालेला होता. स्टील आता पाऊस सुरू झालेला आहे. जवळपास 15-20 मिनटं झालेले आहे. तर पूर्ण दिवस आज पावसाचा होता. कामं पूर्ण ठप्प झाले होते नागपुरातले. मॅक्झिमम ठिकाणी पाऊस साचलेला होता. त्यामुळे मार्केट लाईन पूर्ण बंद होती. तर हा होता मित्रांनो आजचा असा पावसाचा दिवस नागपूरचा. शनिवार दिवस होता. थोडं लोक फिरायला वगैरे निघतात. तर आज घरीच होते सगळे. तर चला मित्रांनो, आता भेटूया आपण परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.